त्यांना आताच शिवसेनेचे उपनेते सुधाकर कोंडकर यांची हकालपट्टी झालेली असं स्वतः उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये फोन करून सांगितलेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, कसं आहे की हा जस्ट झालेला निर्णय आहे. पक्षप्रमुखांना आम्ही किंवा त्यांच्यावरती प्रतिक्रिया देणं एवढा मोठा आम्ही शिवसैनिक नाही. तो त्यांचा अधिकार आहे, पक्षप्रमुखांचा तो अधिकार आहे. त्याबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही. अण्णा पण कालच त्यांनी विलास शिंदेसह अनेक जण नाराज आहेत अशा पद्धतीची नाही, प्रतिक्रिया मी यापूर्वी माननीय संजयजी राऊत साहेब यांच्याशी त्याच वेळेस बोललेलो होतो किंवा मला काय मी माझं मत मांडलं होतं. साहेबांनी त्यावेळेस माझी नाराजी काय ऐकून घेतली आणि वेळोवेळी साहेबांनी प्रेम दिले. राऊत साहेब कधी फोन करा उचलतात, कधी आम्हाला जे अपेक्षित असले त्या गोष्टी करतात. एक शिवसैनिक याच्यापेक्षा काय पाहिजे? कारण प्रत्येक गोष्टीसाठी पक्षप्रमुखांना भेटणं ही आमची संस्कृती नाही, संस्कार नाही. कारण त्यांनी नेमलेले जे व्यक्ती आहेत त्या म्हणजे सन्माननीय संजय राऊत साहेब, आणि ते वेळोवेळी नाशिकमध्ये येतात, प्रत्येक जणाला भेटतात, प्रत्येकाशी चर्चा करतात. आणि मी माझ्या भावना त्यांच्यापाशी 3 महिन्यापूर्वीच मांडलेल्या आहेत. त्यानंतर राऊत साहेब माझ्या प्रत्येक कार्यक्रमात हजर आहेत पूर्ण परिवारासह. आता आपण नाराज आहात की नाही? मी आता इथे आहे म्हणजे याच्यावर तुम्ही समजून जा. मी शिवसेना कार्यालयाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने इथं आहे. त्याच्यावरून तुम्ही समजून जा मी कुठे. पण आपण स्पष्ट मांडत सुद्धा आणि स्पष्टपणे मी नाराज अहो, मी नाही. शिवसेना कार्यालयातून बोलतोय आपल्या याच्यामध्ये काय वेळोवेळी आम्हाला साबित करायचं का? आम्ही इथंच आहे ना, शिवसेना कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स आपल्याशी संपर्क साधतोय. पण बडगुजर एक मोठे नेते होते, त्यांची हकालपट्टी झाली. पक्षाला किती फटका असू शकतो? बडगुजर यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे. जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी एक चांगली महानगर प्रमुख म्हणून काम केलं. आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. कालपर्यंत त्यांचा मला संपर्क सांगितला. ते मला सांगितलं की मी बाहेर गावी आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे, मला जमणार नाही. एवढं मला महानगर प्रमुख म्हणून ते माझ्याशी बोललेले आहे. हकालपट्टी निर्णयाकडे कसं बघता? अजून मला काही त्याच्यात आयडिया त्याच्यावर बोलणं उचित नाही. ठाकरेंनी आता फोनवरती कळलं, पण काय कारण आहे ते मला अजून माहिती नाही. त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. पक्षविरोधी कारवाई केली म्हणून त्यांची हकालपट्टी. नाही, तेच मला अजून काहीच माहित नाही. कारण मी लग्नाच्या गडबडीमध्ये होतो पूर्ण वेळ. मी लग्नामध्ये, कारण माझ्या मुलीचं लग्न असल्या कारणाने माझ्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा तो एक टर्न होता. आणि मला वेळ देण्याकर 30 वर्षापासून शिवसैनिक म्हणून मी प्रामाणिकपणाने काम करतोय. 1 महिना फक्त माझ्या मुलीच्या विवाहासाठी मी सन्माननीय संजयजी राऊत साहेब यांच्याशी विनंती करून वेळ मागून घेतला होता. ओके.